नमस्कार मित्रांनो, भटकंती एक प्रवास या चॅनलमध्ये मी प्रमोद दांडे तुमच्या सर्वांचं स्वागत करत आहे। आता आपण अक्कलकोटकडून पुण्याकडे निघालो आहोत। तर सोलापूरमध्ये भुईकोट किल्ला आहे, त्या भुईकोट किल्ल्याला आपण भेट देणार आहोत आणि भुईकोट किल्ल्याची पाहणी करणार आहोत। तर आपल्यासोबत आपले मित्र अक्षय पाटील, अक्षय हिवाळे, अजित ढोमे आणि सोपान रिंगे सोबत विजय पांचाळ हे पण आहेत। अक्षय हिवाळे, अक्षय हॅलो, अक्षय पाटील हाय, विजय सर, सोपान हाय, अजित ढोमे हाय हाय। चला आपण भुईकोट किल्ल्याकडे जाऊया आता। भुईकोट किल्ल्याच्या इथं पोहोचलेलो आहोत। तर तुम्ही मागे बघू शकता भुईकोट किल्ला। आपण गेटच्या इथून आतमध्ये येतोय। ही एंट्री आहे भुईकोट किल्ल्याची। ही एंट्री आहे भुईकोट किल्ल्याची, तुम्ही पाहू शकता। हे मेन गेट आहे किल्ल्यामध्ये जाताना। इथे शहर तालीम संघ सोलापूर या संस्थेचा आखाडा आहे। एक बोर्ड लागलेला आहे तिकीट घर, म्हणजे डाव्या हाताला तिकीट काढण्यासाठी काउंटर आहे। इथे तुम्ही किल्ल्यामध्ये जाण्यासाठी तिकीट काढू शकता। इथं जर पाहिलं तर तुम्हाला दिसेल की एंट्री फी ही 25 रुपये आहे भारतीयासाठी आणि 15 वर्षाच्या खालच्या लोकांसाठी निशुल्क आहे। म्हणजे लहान मुलांसाठी निशुल्क एंट्री फी आहे, तर अडल्ट असतील त्यांच्यासाठी 25 रुपये। तर मित्रांनो, हा जो स्कॅनर दाखवलेला आहे त्या लिंकवरती जाऊन तुम्ही तुमचं तिकीट काढू शकता। सकाळी 9 ते 5 हा टायमिंग आहे इथे व्हिजिटसाठी। तर जसं एंट्रीला पाहिलं गेटच्या अगोदर तुम्ही हे बुरुज बघू शकता। पूर्ण दगडी बांधकाम आहे, खूप जुनं बांधकाम आहे। त्या साईडला पण एक बुरुज आहे जुना। तर मित्रांनो, तुम्ही पाहू शकता आपले मित्र अक्षय हिवाळे गार्डन मध्ये येत आहेत। किल्ल्यामध्ये एंट्री करताना नंतर अक्षय पाटील, सोपान रिंगे, मागे हळूहळू चालले ते विजय पांचाळ। येस येस, वेलकम 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 टू द फोर्ट। आणि मागे अजित ढोमे सर येतानी। ठीक आहे, त्यांचा चष्मा बारीक झालाय थोडासा त्यांना त्यांच्या ह्याच्यानुसार, पण ते आहेत। तर मित्रांनो, हा किल्ला हा जमिनीवर बांधण्यात आलेला आहे, त्याच्यामुळे याला भुईकोट किल्ला म्हणतात। तुम्ही बघू शकता चांगला ती झाडी पण वनस्पती आहे लावलेली। मस्तपैकी ही पिवळी फुलं, गुलाबी फुलं पण आहेत आणि जास्त करून गुलमोहराची, वडाची, लिंबाची
झाडं, कडुलिंब यांची झाडं आहेत. इथं पुढे गेल्याच्यानंतर महादेवाचं मंदिर आहे एक जुना, ते बघूया आपण. व्हिडिओच्या नादामध्ये यार तर मित्रांनो, तुम्ही पाहू शकता आपण वरती चढलेलो आहोत भिंतीवरती. बरीचशी मोडतोड झालेली आहे. तर हे बुरुज आहेत आणि ते जे तुम्ही पाहू शकता की होल ठेवण्यात आलेले आहेत. तर हे होल हे बंदुकींच्या फायरिंगसाठी ठेवण्यात आलेले आहेत. म्हणजे जर शत्रू आला तर ह्या होलमधून शत्रूला टिपण्यासाठी हे होल केलेले आहेत. आता बरीचशी मोडतोड झालेली आहे, पण तरी पण आज हे चांगल्या अवस्थेत आहेत असं आपण म्हणू शकतो. तर मित्रांनो, आपण पुढच्या बुरुजावरती जात आहोत. तर मित्रांनो, आपण आता डाव्या हाताला जसं किल्ल्यामध्ये आलो आहोत. तर आता आपण पोहोचलो आहोत श्री कपिल सिद्ध मल्लिकार्जुन मंदिराकडे. महादेवाचं मंदिर आहे जुनं. तुम्ही इथे पाहू शकता जुन्या मंदिराचे अवशेष हे इथे तुम्हाला दिसतील. पूर्ण दगडांमध्ये बांधकाम झालेलं हे मंदिर होतं. आता त्याचे काही अवशेष शिल्लक राहिलेले आहेत, कारण इथे बहामनी सुलतान, त्यानंतर मुघल, आदिलशाही अशांनी राज्य केलं, त्यामुळे मंदिराची मोडतोड झाली आहे. पण काही प्रमाणामध्ये त्यांचे जीर्ण अवशेष शिल्लक आहेत ते तुम्ही पाहू शकता. ही अतिशय प्राचीन अशी वास्तू आहे.
मस्त असं बांधकाम आहे दगडामध्ये कोरलेलं, पाहू शकता. खूप सुंदर असं कोरीव बांधकाम. इथे नागदेवाची पूजा पण केलेली तुम्ही पाहू शकता. नागदेवाची पूजा करतात लोक येऊन. चला समोर पाऊस द्या. तर इथं तुम्ही पाहू शकता पायऱ्या आहेत मंदिरामध्ये जाण्यासाठी. तर अक्षय सर, तुम्ही काही माहिती सांगू शकता का ह्या मंदिराबद्दल? आपले मित्र अक्षय हिवाळे इथे आपल्या सोबत आलेले, ते थोडीशी मल्लिकार्जुन मंदिराची माहिती देतील. तर जसं आपल्याला माहित आहे की सोलापूरमध्ये आपण उभे आहोत. इथे मल्लिकार्जुन मंदिर आहे. सोलापूर काळातलं मंदिर आहे. मला वाटतं 1600 मंदिर आहे. इथे मुघलांनी आक्रमण केल्यानंतर त्याचे हाल खूप वाईट करून सोडले आहेत. आता हे सध्या सरकारच्या अधिपत्या खाली आहे. तर आपण इथे विशेष भेट देण्याकरता आलो होतो. तर बघू शकता आपण इथे काय सध्या हालत आहे. धन्यवाद अक्षय सर. तर हे खूप जुनं असं मंदिर आणि त्याची जीर्ण अशी अवस्था झालेली आहे, पण जुनं बांधकाम जे आहे ते ॲज इट इज इंटॅक्ट दिसत आहे आपल्याला. आणि खाली जर पाहिलं आपण तर महादेवाची पिंड आहे. तर आपण महादेवाच्या पिंडीला पाहण्यासाठी जाऊ खाली. खूप छान असं बांधकाम आहे, कोरीव बांधकाम आहे. आणि ते महादेवाचं मल्लिकार्जुनचं मंदिर तुम्ही खाली आतमध्ये पाहू शकता की पूजा झालेली आहे. आणि आपण इथे लॉक आहे, आता मंदिरामध्ये जाऊ शकत नाही. तर मंदिरामध्ये जाण्याचा रस्ता हा लॉक केलेला आहे जाळी टाकून, कारण येणारी पब्लिक ही त्याला डॅमेज पण करू शकते. आपण भावनेच्या आहारी जातो आणि तिथे काहीतरी वेगळं करतो. तर हे महादेवाचं मंदिर आहे, मल्लिकार्जुन मंदिर म्हणतात. त्याची पूजा झालेली तुम्ही पाहू शकताय. तर तुम्हाला जर मल्लिकार्जुन मंदिराकडे यायचं असेल सोलापूरमध्ये, तर सोलापूरमध्ये आल्याच्या नंतर भुईकोट किल्ला आहे सोलापूरचा. त्याच्या आतमध्ये आल्याच्या नंतर डाव्या हाताला जर तुम्ही आले चालत साधारणतः 5 मिनटं लागतात ते. तर तिथे 5 मिनटाच्या अंतरावरती तुम्हाला डाव्या हातालाच मल्लिकार्जुन मंदिराचा बोर्ड दिसेल आणि तिथेच ते मंदिर आहे. तर तुम्हाला भेट द्यायची असेल तर तुम्ही सोलापूरमध्ये येऊ शकता भुईकोट किल्ल्याच्या इथे. मित्रांनो, आपण आता पाठीमागच्या साईडला आलो आहोत. इथे महाकाल दरवाजा आहे. तर हे तुम्ही गेट बघू शकता. तिथे 2 सिंह दाखवलेले आहेत. वाघ म्हणू शकतो आपण. वाघाचं हे कोरीव बांधकाम आहे. आणि हा महाकाल दरवाजा. त्यानंतर इथे महाकालेश्वर शनी मंदिर आहे. हे तुम्ही पाहू शकताय, महाकालेश्वर शनी मंदिर. आणि त्याच्याच बाजूला शनेश्वर मंदिर सुद्धा आहे. तर शनी महात्म्याचं मंदिर आहे इथेच महाकालेश्वर मंदिराच्या शेजारी. इथे एलिफंट स्टेबल आहे. इथे हत्ती ठेवले जायचे. हत्ती बांधण्यासाठी हा गोठा केलेला तुम्ही पाहू शकता. इथे हत्ती बांधले जात होते. नंतर इथे घोडे आणि इथे एक दरवाजा आहे जुना. त्याच्यात पाहू शकता की इथे एकदम लोखंडाचे हे आहेत लावलेले, जेणेकरून हत्तीने सुद्धा हा दरवाजा तोडता यायला नको म्हणून. खूप सुंदर असं बांधकाम आहे, कोरीव बांधकाम आहे. हत्तीखाना.
इथे वरती जाता येते का बघायला पाहिजे होतं. जाता येईल है ना. खूप जुनी अशी प्राचीन वास्तू पूर्ण दगडामध्ये बांधलेली तुम्ही बघू शकताय मित्रांनो. आणि हा इथे तुम्ही पाहू शकताय खूप जुन्या काळाचा दरवाजा तो तुटून पडलेला आहे आणि इथं त्यांनी आणून ठेवलेला आहे. तर इथे दरवाजा जिथे बिजागरे असतात तिथे लोखंडाच्या यांनी त्याला वेटाळा मारलेला आहे जेणेकरून त्याची लाईफ वाढण्यासाठी. इथे दरवाजा आहे बाकी मागे निघतोय. चला मित्रांनो आपण आता पुढच्या प्रवासाला निघूया. खूप जुनं बांधकाम आहे पण तुटून गेलेलं आहे बघा ना. इथं करायला काय कमी वेळ लागला असेल का ह्याला. खूप मेहनत खूप पैसा. तर नाही मंदिर आहे वाटतं. शाबाश. वाव. हा सभा मंडप आहे. अतिशय प्राचीन असा सभा मंडप मित्रांनो तुम्ही बघू शकता. याच्यामध्ये सुंदर असं काम झालेलं आहे. तर हा सभा मंडप मित्रांनो बघू शकता. इथे आढळणाऱ्या प्राण्यांची नक्षी आहे. खारुताई ज्याला आपण स्क्विरल म्हणतो इंग्लिशमध्ये ती कोरलेली आहे. खाली तुम्ही पाहू शकता चौकोनामध्ये आहे. त्याचा काही अर्थ निघणार नाही. तर खारुताई ही कोरलेली आहे. टोटल पाहिलं तर 4 1 4 4 8 4 तरी 12 13 14 15 हे 4 19 23 27 आणि 31 टोटल 31 असे खांब आहेत तिथे. खूप सुंदर अशी वास्तू आहे हा सभा मंडप. तर मित्रांनो तुम्हाला इथं व्हिजिट करायचं असेल तर तुम्ही सोलापूर भुईकोट किल्ल्यामध्ये येऊ शकता. तिथे तुम्हाला महाकालेश्वर मंदिर, शनी मंदिर आणि मल्लिकार्जुन मंदिर हे महादेवाचं पाहायला भेटेल. आणि तिथूनच पुढे आल्यावर थोडंसं उजव्या हाताला वळाल्याच्या नंतर लगेच तुम्हाला हा सभा मंडप दगडामध्ये बांधकाम केलेला तुम्ही पाहू शकता. सभा मंडपाच्या नंतर आपण थोडंसं पुढे आलो तर एक मस्त असं गार्डन तुम्हाला दिसेल. याच्यामध्ये तुम्ही निवांतपणे झाडाच्या सावलीखाली म्हणा किंवा हिरवळीवरती तुम्ही बसून आराम करू शकता. इथे पाण्यासाठी पण सोय केलेली आहे पक्ष्यांच्या जीव पेण्यासाठी. मस्त अशी झाडं आहेत, बागांची सोय आहे, त्याच्यावरती तुम्ही बसून आराम करू शकता किंवा हिरवळीवरती झोपू शकता. तुम्ही पाहू शकता बदामाचं झाड पण आहे इथे. सुंदर असं बगीचा.
मित्रांनो, भुईकोट किल्ला, सोलापूरचा भुईकोट किल्ला तुम्हाला कसा वाटला हे मला कमेंट करून सांगा. व्हिडिओ जर आवडला असेल तर व्हिडिओला लाईक आणि शेअर करा. आणि अशा नवीन नवीन व्हिडिओसाठी आणि मला सपोर्ट करण्यासाठी तुम्ही माझ्या चॅनलला सबस्क्राईब करू शकता आणि बेल आयकन क्लिक करून तुम्ही पुढचे व्हिडिओ ॲक्सेस करू शकता. तर मित्रांनो, धन्यवाद. चला भेटूया आपण पुढच्या व्हिडिओमध्ये. नमस्कार. राम राम.